स्वस्ति श्री गणनायकौ गजमुखौ मुरीश्वरो सिद्धिदौ बल्लाळो मुरुडं विनायकमहरं चिन्तामणि तीव्रं गंडकी पूर्णा पूर्ण जलये समुद्र सरिता कोर्या तिकट सातवरती आहे तिकट खाली समोर तिथं समोर इकडं थोडा खाली सोड बघ इथं आय कॉन्टॅक्ट करा आय कॉन्टॅक्ट थांबून राहा मागून आवडतं त्याला हाय बाय करा माहिती आहे ना चला येऊ का बरं बरं या बस बस हां अगं हे कात्री घे बरं आज आपली श्रुति स्मृति फलांत पुण्यफल प्राप्त्यार्थ अस्माकं शौनव्य गोत्रोत्पन्नाः कन्यायाः वैष्णव्या तृतीयार्थ कृष्णभ गोत्रोत्पन्नाः वर दुर्गाविनोदनव्या मासे वर तृतीयार्थ रामविन्या कन्यायाः कर्महो तृतीयार्थ सकल दोष परिहारार्थ लक्ष्मीनारायण प्रसन्नार्थ कन्यादान वहं करिष्ये चूडामणि संततमनाम जलभागनामिदमियदवाहिजनगमनामिदुल्ला अक्षरगतकन्यतामणिहरजुडामहागणपतिनामदेवमहा बस हो बघ हो लाईट ऐकायला लागली ना सर्वांना विनंती की 2 मिनिटं आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवाजी महाराजांच्या आकर्षित पुतळ्याचं यथोचित पूजन वनराज वदराणी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. क्षत्रिय सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री नमस्कार मंडळी, रामराम. आता मधूच बोलते मी. व्हिडिओ अपलोड करायला उशीर झाला आहे. आज आहे 21 मार्च. लग्न होतं हे 8 मार्च रोजी. मध्यंतरी उशीर आला, तुम्ही समजू शकता काही कारणास्तव. पूर्ण व्हिडिओ मी काही शूट करू शकले नाही. जेवढं मला होता होईल तेवढं मी शूट केलं आहे. तर पांडुरंग लॉन्स येथे लग्न होते राहुरीमध्ये. पब्लिक भरपूर आणि त्या दिवशी तीत पण भरपूर दाट होती. तरी एवढी तीत दाट असूनसुद्धा भरपूर माणसं आले होते लग्नाला. त्यांची मी सर्वांची खूप आभारी आहे. व्हिडिओ एडिट करण्यापेक्षा कोण काय बोलतंय लग्नामध्ये तर खूप मजा असते. धिंगाणा मस्ती, कोण काय बोलतं कोण काय नाही हे ऐकायला जास्त मजा वाटते ना पब्लिक. तुम्हाला काय वाटतं यावरती? मला तर असंच आवडतं. कारण मी हळदीचा व्हिडिओ शूट केला आहे, मेहंदीचा केला आहे आणि हळद फोडण्याचा कार्यक्रम असतो तळण्याचा, तो पण शूट केला आहे मी. तर मी मागून आवाज वगैरे काहीच टाकला नाही माझा. मी जे आहे तसंच पोस्ट करून दिला आहे. छान वाटतं पण ऐकायला ना, कोण काय बोलतंय कोण काय नाही. तुम्हाला काय वाटतं ना, बरोबर ना? आता यामध्ये मी आवाज का टाकला आहे माझा मागून, कारण आरती चालू होती महाराजांची.
त्याला कॉपीराईट क्लेम आला म्हणून मी मध्ये माझा आवाज टाईप करते, नाहीतर मग मी ती घेतलं होतं पूर्ण. आता दुसऱ्यांदा मी व्हिडिओ एडिट करायला घेतलं आहे. म्हणतात चला तुम्हाला मी पूर्ण शूट करायचा खूप प्रयत्न करत होते, पण आज नाही एवढी वेळ करत होते मला. आणि लहान पोरांचं कसं असतं माहिती आहे का, लग्न असो किंवा कोणी पाहुणे रावळे जर आले ना, त्यांना एवढा अवसर येतं म्हणजे काही विचारण्याच सोय नाही. नुसतीच रडणार, वेड्याने करणार, असंच काहीतरी असतं बाबा. चला जाऊ द्या. लग्न कसं झालं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि कोण कोण लग्नाला आलं तर हे पण सांगा. राहुरी भागातील भरपूर जण असतील. तर लग्न खूप छान केलं. तर माझ्या मोठ्या भावाची मुलगी आहे ही. बघा पब्लिक भरपूर आहे, भरपूर. हे बघा हे माझे आजोबा आहेत, मोठा भाऊ आहे. आणि जांभळे शेटवाला जो आहे तो माझा भाऊ आहे अमोल. इकडं आहे तो शरद घाडे म्हणजे शरभाऊ, नवरीचे वडील येतं. हे बघा इथं हे इकडं अलीकडं आहे ते नाना आहेत म्हणजे नवरीचे आजोबा, माझे मोठे चुलते. लग्नामध्ये काय असतं आपल्यालाच कळत नाही कोण आलंय कोण गेलंय, आपण आपल्या नादात असतो. एवढंच काय, आज्ञा मला वरवळणी सुद्धा करून देत नव्हती. एवढी वेळा करत होती, सारखी कोण कोण करायची. मम्मा मम्मा एवढा शब्द असायचा आणि कुणाकडे जात पण नव्हती ती. आता लहान लेकरांचं चालूच असतं नाही का. त्यांनी माणसात नाही वेळा करायचं, मग वेळा तरी केव्हा करायचं. आधी सप्तपदी झाली सकाळी 10 वाजता. त्यानंतर मग लग्नाचा मुहूर्त जो होता तो 1:30 वाजता होता दुपारी. आता लग्न होता करता लागता 2 वाजले होते. पण लग्ना दिवशी तुम्ही काही म्हणा, कसा दिवस जातो काही कळतच नाही. असं वाटतं आत्ता लग्नाची एवढी तयारी होती, आमची एवढी तयारी होती, पण लग्न लागलं पण झालं पण म्हणजे नाही का काही कळलंच नाही आम्हाला. एन्जॉय आम्ही भरपूर केला, कारण मी हळदीचा पण व्हिडिओ टाकलेला आहे. 1-2 व्हिडिओ टाकलेत बघा, तुम्ही पूर्ण बघा. नसतं बघितलं तर बघा. आणि ज्यांनी मला सबस्क्राईब नसेल केलं यूट्यूबला तर सबस्क्राईब करा. आणि फेसबुकला पण माझं चॅनल आहे ज्योती कोकडे, इंस्टाग्रामला सुद्धा आहे, तिथे पण जाऊन मला भेट द्या, कमेंट्स करा, छान छान लाईक करत चला. एका शेतकरी मुलीला सपोर्ट करत चला. आणि लग्नाला कोण कोण आलं हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. भाऊसाहेब पाटील गाडे या ठिकाणी उपस्थितांचं स्वागत करते. चिरंजीव सौभाग्यवती काक्षिणी निकिता आणि चिरंजीव मंगळवेळी ग्रामपंचायत विद्यमान सरपंच उमेश वायपेट आपण संधी असल्यामुळे व्यासपीठावर येणार आहात. यानंतर हनुमंतबाई वसुले महाराज लोक आशीर्वाद देतील येणार आहात. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय नमः. आपल्या सर्व विश्वातील प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आदराचं प्रतिष्ठित स्थान निर्माण करणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे परमगुरु जगद्गुरु तुकाराम महाराज, शांतिप्रभू एकनाथ महाराज, सद्गुरु नारायणगिरी महाराज आणि
उचलायची जर आवाज आला ना जेवढ्या आवाज येईल तेवढ्या वेळा नाव तुला एक हाती शाम आणि तिला 2 हात आहे आता नाही म्हणायचं श्याम तिकडला काय म्हणायचं ए चू इकडं माहिती सगळा माल इकडं चालाय बर शांतीन म्हणलं तर गोपी मी आहे नाही मी आनंदी एक गाठ असो चला नाही आता मला हे फोटो उशिरा सापडले तर मी शेवटी ॲड करते. हे माझ्या आईवडील आहेत, ताई तात्या आणि दिदी. ही माझी मोठी बहीण, मोठ्या चुलत्याची मुलगी आणि हिला तर तुम्ही तर ओळखलंच असेल. ही माझी बहीण आहे, 2 मोठी बहीण आहे माझी आणि आम्ही चौघींना वर ओळखते. अजून एक